यानंतर सामना होतोय वीर हनुमान खानियाळे दोडामार विपक्ष सातारे परपवाडी या दोन संघादरम्यान टॉस विजयी झाल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय या सामन्यादरम्यान सातारे परपवाडी क्रिकेट संघाचा एका षटकाचा हा सामना असेल। विजेता क्रिकेट संघ लढत करेल श्री सिद्धेश्वर दाळकर तळावडे संघाच्या विरोधात, तो देखील एका षटकाचा सामना असेल। या ग्रुपमध्ये तिन्ही संघ एक एक सामना विजयी ठरतात, एका एका सामन्यामध्ये पराभूत ठरतात आणि त्याचमुळे वाढलेले सामने आपण पाहतोय। अजूनही उपांत्य फेरीचा सामना बाकी। सलामीची जोडी मैदानात पाहायला मिळते। सातारे परपवाडी क्रिकेट संघाकडून स्ट्रायकिंग एंडवरती ओमकार रेडकर, नॉन स्ट्रायकिंग एंडवर सिद्धेश गोलंदाजी मार्गवरती। या षटकादरम्यान गोलंदाज साईश पाहायला मिळतोय। पंचाचा ग्रीन सिग्नल कॉमेंट्री बॉक्समध्ये। पहिला चेंडू असेल राईट मोर द विकेट स्ट्रायकिंग एंडवरती, पहिला चेंडू फेस करेल ओमकार रेडकर। एका षटकाचा हा सामना। पहिल्या चेंडूवरती मोठा फटका लॉंग ऑफला, परंतु फटका फसलाय, मिस टायमिंग फटका लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक समीर झेलखाली आणि पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार बनलाय ओमकार रेडकर। पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु या चेंडूवरती देखील फलंदाज ओमकार याला बाद करण्यात आले। गोलंदाज साईशाच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती ही प्राइज गोल्डन विकेट वीर हनुमान खानियाळे दोडामार क्रिकेट संघासाठी। एका षटकाचा हा सामना। टॉस विजयी झाला, फलंदाजी करण्याचा प्रयत्न। निर्णय या सामन्यादरम्यान सातारे परपवाडी क्रिकेट संघाचा निर्णय कितपत योग्य असेल येणारा काळ मैदानात ठरवेल। एका षटकाचा सामना। 15 ते 10 धावा बाणावयात लागतील या धावपलकावरती। समोरचा देखील बलाढ्य संघ आणि त्या संघाच्या विरोधात 10 ते 15 धावापर्यंत पोहोचावं लागेल। सातारे परपवाडी क्रिकेट संघाला युवराज मैदानात दाखल झाला। वन डाऊन बॅटर स्ट्रायकिंग एंडवरती असेल, तो पहिला चेंडू फेस करेल या षटकादरम्यान। यावेळी दुरून फटका खेळण्याचा प्रयत्न, क्लीन बोल्ड होतो युवराज हा बॅटर। बॅक टू बॅक विकेट, सलग दुसऱ्या चेंडूवरती दुसरी विकेट गोलंदाज साईश आपल्या संघासाठी प्राप्त करून देतोय। युवराज माघारी परतेल, त्रिपाचित होत असताना सांघिक धावसंख्या अजूनही 0 धावा या धावपलकावर, 2 गडी बाद। फलंदाजी करण्याचा जो निर्णय घेतला योग्य असेल की अयोग्य असेल? सुरुवातीचे 2 चेंडूवरती 2 फलंदाज माघारी परतले 0 धावसंख्येवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु मी म्हणेन संयम दाखवत असताना 10 धावा जरी बनल्या या क्षणाला या स्थितीला सामना देखील रोमहर्षक होईल। 2 चेंडूवरती 2 विकेट निघाले, सांघिक धावसंख्या अजूनही 0 धावा धावपलकावर। चौथ्या क्रमांकासाठी मैदानात दाखल झाला। स्ट्रायकिंग एंडवरती असेल नवोदित बॅटर दीपक सावंत, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती सिद्धेश। उर्वरित 4 चेंडूंचा खेळ राहिला बाकी या इनिंग दरम्यान, आणि या 4 चेंडूवरती किती धावा बनतील? प्रेक्षकांची मोठ्या संख्येने गर्दी संध्याकाळच्या 17 दरम्यान। त्या सर्व प्रेक्षकांचं देखील आम्ही कॉमेंट्री बॉक्समधून हार्दिक स्वागत करतोय। या स्पर्धेदरम्यान अंतरिम 4 चेंडूंचा खेळ बाकी, सांघिक धावसंख्या अजूनही 0 धावा। दीपक सावंत स्ट्रायकिंग एंडवरती पहिला चेंडू तो फेस करेल या षटकातील। शॉर्ट चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू चालला। पहिली धाव वेगात गतीने पूर्ण झाले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न दोन्ही फलंदाजाकडून 2 धावा पूर्ण होतील। तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न सिद्धेश या बॅटरकडून, परंतु मेल फक्त 2 धावा या चेंडूवरती, आणि या 2 धावेने सांघिक धावसंख्येचा अकाउंट ओपन झाले या धावपलकावर। दीपक सावंत याच्या बॅटमधून या 2 धावा। उर्वरित 3 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी या षटकातील। स्ट्रायकिंग एंडवरती तो सज्ज असेल पुन्हा एकदा। यावेळी शॉर्ट चेंडू बॅकफुटवर जाऊन फटका समोर खेळ्या, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात। मेल 1 धाव या चेंडूवरती। सिंगल प्राप्त होत असताना सांघिक धावसंख्या 3 धावा या धावपलकावर। एखादा मोठा फटका नक्कीच चांगलं फायटिंग टोटल उभारू शकतो या एका षटकाच्या सामन्यादरम्यान, परंतु त्यासाठी प्रयत्न करावे लागतील। प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न केल्याशिवाय सफलता कधीच मिळत नाही।
कष्ट करावे लागतील, स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल, त्यावेळेस हे सर्व गोष्टी साध्य होऊ शकतात. यावेळी शॉर्ट चेंडू वेगात गतीने फेकला, मिस टायमिंग फटका सिले पॉईंटला चेंडूचा प्रवास, एक धाव मिळेल या चेंडूवरती सिद्धेश या बॅटरला आणि या एकेरी धावेने सांघिक धावसंख्या आता अलगद पुढे सरकेल. धावपलकावरती 4 धावा. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 विकेट, त्यानंतर 2 धावा निघाल्यात दीपकच्या बॅटमधून, त्यानंतर सिंगल, तदनंतर पुन्हा एक सिंगल. 4 धावा अंतरिम चेंडू या षटकातील इनिंगची समाप्ती करणारा हा चेंडू असेल. ओव्हरपेच चेंडू लॉफ्टेड फटका समोरच्या दिशेने, परंतु फटका फसलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक, अंतिम चेंडूवरती देखील विकेट मिळवली जाईल. गोलंदाज साईश याच्या माध्यमातून टॉस विजयी झाल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय. या षटकादरम्यान साईश या गोलंदाजाकडून अप्रतिम षटक. महत्त्वपूर्ण संघाचा हा गोलंदाज, स्ट्रायकर गोलंदाज, आणि या गोलंदाजाने 3 विकेट प्राप्त करत असताना फक्त 4 धावा खर्च केल्यात. विजयाचं लक्ष असेल 5 धावांचं. विनंती असेल फलंदाजी करणाऱ्या संघाच्या सलामीच्या जोडीला आपण लवकरात मैदानात जायचं आहे. यानंतर अजून एक सामना, त्यानंतर उपांत्य फेरीची देखील लढत आजच्या दिवसामध्ये खेळवायची या मैदानावरती. 5 धावांची आवश्यकता असेल या सामन्यात. 6 चेंडू 5 धावा हे समीकरण कंपल्सरीचे या स्पर्धेचा नियम. छोटं लक्ष, परंतु हे छोटं लक्ष मोठं होऊ शकतं, त्यासाठी विकेट खूप महत्त्वाचे असतील. डॉट चेंडू ते देखील महत्त्वाचे असतील. कोणता गोलंदाज हे षटक फेकेल, कारण हे गोल्डन षटक असेल. या षटकादरम्यान 5 धावा रोखायच्यात. सातेरी परबवाडी क्रिकेट संघाला दुसऱ्या बाजूने 5 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि हा पाठलाग करण्यासाठी मैदानात साईश आणि त्याच्या बरोबरीला दाजी हा बॅटर मैदानात पाहायला मिळतोय. दाजी साईश मैदानात असतील. 5 धावांचा पाठलाग 6 चेंडूवरती. संध्याकाळचं सत्र रोमहर्षक थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळतोय. या क्रीडांगणावरती आजचा हा 4था दिवस या स्पर्धेचा. श्री सिद्धेश्वर मित्रमंडळ तळवडे व तळवडे ग्रामस्थ आयोजित आपण पाहतो एक गाव एक संघ या संकल्पनेतून साकार झालेली ही टेनिस बॉलची भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आजच्या 4थ्या दिवसातील साखळी फेरीतील महत्त्वपूर्ण सामने. उद्याच्या दिवसामध्ये उपांत्य फेरीच्या लढती, त्याचबरोबर संध्याकाळच्या सत्रात महाअंतिम फेरीचा सामना आणि त्याचबरोबर खास आकर्षण या स्पर्धेचं लकी ड्रॉ. जे लकी ड्रॉ उद्याच्या दिवसामध्ये ओपन केलं जाईल. कोणता प्रेक्षक लकी विजेता असेल या स्पर्धेतील लकी ड्रॉमधील, कारण प्रथम बक्षीस या लकी ड्रॉचं बैल पाहायला मिळतोय. 9 आकर्षक बक्षिसे देखील. बॉलर कोण आहे? बॉलर विनोद गोलंदाजी मार्कवरती असेल. 6 चेंडूवरती विनोदला 5 धावा रोखायच्यात. विकेट देखील मिळवायचे आहेत. विकेट मिळाले लवकर तर नक्कीच या सामन्यात पकड मजबूत करेल. सातेरी परपवाडी क्रिकेट संघ क्षेत्ररक्षकाचा विचार केला. मिड विकेट डीपमध्ये तैनात केला जातोय. ऑन साईडला डीप कावकोण देखील पाहायला मिळतोय. ऑफ साईडला लॉंग ऑफ तैनात. 30 सर्कलच्या बाहेर एक क्षेत्ररक्षक सिली मिड ऑफला. फलंदाजच्या अगदी जवळ ऑन साईडला शॉट मिड विकेट. मिड ऑफ देखील 30 सर्कलच्या आतमध्ये स्क्वेल एक ऑन साईडला डीपमध्ये तैनात. राईट हँडर बॅटरसाठी स्ट्रायकिंग एंडवरती दाजी हा बॅटर. 5 धावांची आवश्यकता. फुल टॉस चेंडू मिस टाइम केला हा फटका. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडूचा प्रवास 1 धाव मिळेल या चेंडूवरती आणि या सिंगलने सांघिक धावसंख्येचा अकाउंट ओपन होईल या धावपलकावरती. 5 धावांचा पाठलाग करायचा आहे 1 धावी धावपलकावरती. अजूनही विजयासाठी येणाऱ्या 5 चेंडूवरती 4 धावांची आवश्यकता. दाजीच्या बॅटमधून 1 धाव निघाली. विनोद गोलंदाजी मार्कवर. 5 चेंडूवरती 4 धावा रोखायच्या आहेत. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. रोमांचक थरार या स्पर्धेचा या सामन्यादरम्यान पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडवरती साईश हा बॅटर असेल. पहिला चेंडू तो फेस करेल. या षटकातील 5 चेंडू 4 धावा हे समीकरण या सामन्याचं. उत्कंठावर्धक हा सामना. रोमहर्षक ही लढत. यावेळी शॉर्ट चेंडू हलक्या त्याने फटका खेळ आहे. सिले पॉईंटला चेंडू निघेल तोपर्यंत 1 धाव या चेंडूवरती साईशच्या बॅटमधून एकेरी धावाने सांघिक धावसंख्या आता 2 धावा या धावपलकावर. सन्मानजनक क्रिकेट. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 धावा निघाल्यात. विजयासाठी 3 धावांची अजूनही आवश्यकता. 4 चेंडू 3 धावा हे समीकरण. विकेट खूप महत्त्वाची असेल. विकेट मिळवावी लागेल विनोद या गोलंदाजाला या षटकादरम्यान. यावेळी फुल टॉस चेंडू विकेट किपर बीट झालाय. 1 धाव घेण्याचा प्रयत्न आणि तो देखील सफल होईल. फुल टॉस चेंडू वेगाने फेकलाय. बाईचा इशारा आलाय कॉमेंट्री बॉक्समध्ये. विकेट किपर याची चुकी पाहायला मिळाली.
चेंडू रोखणं खूप महत्त्वाचं होतं, कारण बाईच्या स्वरूपात ही धाव निघाली. अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या 3 धावा या धावपलकावरती. विजयासाठी आता 2 धावांची आवश्यकता उरली. 3 चेंडू 2 धावा हे समीकरण या सामन्याचं. स्ट्रायकिंग एंडवरती साईश, नॉन स्ट्रायकिंग एंडला दाजी हा बॅटर. 5 धावांचा पाठलाग. सन्मानजनक क्रिकेट, संयमी क्रिकेट खेळत असताना या 5 धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न. विकेट मिळवावी लागेल विनोद याला. यावेळी अक्रॉस बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपरकडून पुन्हा एकदा चूक. बाईच्या स्वरूपात धाव मिळेल संघाच्या खात्यामध्ये आणि या बाईसने सांघिक धावसंख्या आता 4 धावा या धावपलकावर. विकेट किपरकडून वारंवार चुका पाहायला मिळाल्या. मागील चेंडूवरती देखील बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळाली. याही चेंडूवरती विकेट किपरच्या चुकीमुळे बाईच्या स्वरूपात 1 धाव. आता विजयासाठी 1 धावेची असेल आवश्यकता, परंतु 2 चेंडू आणि 1 धाव हे समीकरण. 2 चेंडू आणि 1 धाव हे समीकरण. वाटलं होतं की मोठा फटका खेचून या सामन्यात विजय मिळेल दोडामार्ग क्रिकेट संघ, परंतु संयम दाखवत असताना प्रत्येक चेंडूवरती सिंगल डबल मैदानात कन्वर्ट केल्या जातात. सिंगल डबल मैदानात घेतले जातात आणि धावांचा पाठलाग हा मैदानात होताना पाहायला मिळतोय. 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता. सर्व क्षेत्ररक्षक जवळ पाहायला मिळतात. सिले मिड ऑफ पाहायला मिळतोय. त्याचबरोबर सिले पॉईंटला एक क्षेत्ररक्षक. स्ट्रायकिंग एंडवरती साईश असेल. 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता. फुल टॉस चेंडू, झेलची संधी. शॉर्ट स्क्वेअरिंगला क्षेत्ररक्षक तैनात. कमालीचा झेल. विकेट मिळेल गोलंदाज विनोद याला. 5व्या चेंडूवरती विकेट. सांघिक धावसंख्या धावपलकावरती 4 धावा 1 गडी बाद. 1 चेंडू आणि आता विजयासाठी 1 धावेची आवश्यकता. क्लिक करण्याचा प्रयत्न मनगडाच्या साई. विकेट डॉट चेंडू खूप महत्त्वाचा असेल या सामन्यात. विनोद याचं देखील कौतुक करावं लागेल. 5 धावा रोखायच्या होत्या. संघाच्या कर्णधाराने जो विश्वास दाखवला विनोद याच्यावरती, तो विश्वास तो साध्य ठरवताना पाहायला मिळतोय. विकेट मिळवली. आता 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. विकेट मिळाली. सामना विजय होऊ शकतो सातारी परपवाडी क्रिकेट संघ. डॉट चेंडू देखील चालेल, परंतु तो निर्धाव निघाला पाहिजे. 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. गोकुळदास हा बॅटर स्ट्रायकिंग एंडवरती असेल. वीर हनुमान खानियाळे दोडामार्ग क्रिकेट संघ दूरवरचा प्रवास करून या स्पर्धेला दाखल झालाय. सुंदर क्रिकेट देखील खेळले आणि आता मात्र त्यांना विजयासाठी 1 चेंडूवरती 1 धावेची आवश्यकता. हा क्रिकेटचा थरार, हा क्रिकेटचा रणसंग्राम आपण अनुभवतोय. क्षणिक बदलणारं हे क्रिकेट, अनिश्चिताने भरलेलं हा क्रिकेट. 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. आता मात्र दुर्याची धडधड देखील वाढली. यावेळी चेंडू अडवण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. फेकी खराब निघाली आणि या सामन्यात 1 धाव पूर्ण करत असताना विजयी ठरलाय दोडामार्ग क्रिकेट संघ. बाईच्या स्वरूपात 1 धाव. चुकी पाहायला मिळाली. विकेट किपर याच्याकडून फेकी नॉन स्ट्रायकिंग केला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बाईच्या स्वरूपात 1 धाव. रोमहर्षक ही लढत. विजयाच्या अगदी उंबरट्यावरती दोन्ही संघ होते, परंतु अखेरच्या क्षणी विजय प्राप्त केला जातोय दोडामार्ग क्रिकेट संघाकडून. आणि यानंतर सामना असेल दोडामार्ग विपक्ष. यानंतर सामना असेल 1 षटकाचा दोडामार्ग विपक्ष. सिद्धेश्वर दाळकर तळवडे या 2 संघादरम्यान 1 षटकाचा सामना असेल. लवकर सामना सुरू होईल. दोन्ही संघ कर्णधार टॉससाठी. रोमहर्षक लढत. विजयासाठी 1 चेंडू 1 धाव. हृदयाचे ठोके देखील वाढले. या सामन्यादरम्यान डायरेक्ट हिट करण्याचा देखील प्रयत्न. अंतिम क्षणी 1 धाव पूर्ण केले. विकेट किपरकडून झालेली चुकते. बाईच्या स्वरूपात या 3 धावा शेवटच्या क्षणी मिळाल्यात दोडामार्ग क्रिकेट संघाला. सिद्धेश्वर दाळकर तळवडे क्रिकेट संघ टॉस विजय होतो. बॅटिंग करण्याचा निर्णय या सामन्यादरम्यान दोडामार्ग क्रिकेट संघ. आपलं लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. कॉमेंट्री बॉक्समध्ये या 1 षटकाच्या सामन्यासाठी जोडले जातील रत्नदेव